मराठी वृत्तपत्र क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या दैनिक तरुण भारतने आपल्या वैभवशाली पत्रकारितेत यंदा आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे। महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील सर्वात मोठा सामाजिक सांस्कृतिक उत्सव असणाऱ्या पंढरपूरच्या आषाढी वारीचा विठ्ठल माऊली नावाचा विशेषांक यावर्षी प्रथमच प्रकाशित करण्यात आला आहे। या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा बेळगाव शहरातील शहापूर विठ्ठलदेव गल्लीतील पुरातन श्री विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी पार पडला। मंदिराचे पुजारी हेरंब देऊळकर यांच्या हस्ते या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले। यावेळी दैनिक तरुण भारत बेळगाव आवृत्तीचे संपादक विजय पाटील आणि चीफ रिपोर्टर मनीषा सुभेदार उपस्थित होत्या। महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील प्रत्येक गावातील घरातील माणूस पंढरीच्या वारीशी श्रद्धेने जोडलेला आहे। इतकेच नव्हे तर देशातील विविध राज्यांमधूनही लाखो भाविक या पवित्र वारीत उत्स्फूर्तपणे सहभागी होतात। विठोबा या लोकदेवतेला सर्व जाती धर्मातील लोक आपलेसे मानतात। यामुळे दैनिक तरुण भारततर्फे दरवर्षी आषाढी वारीचे सविस्तर वार्तांकन केले जाते, अशी माहिती मनीषा सुभेदार यांनी दिली। आषाढीच्या निमित्ताने आम्ही एक पुस्तिका काढलेली आहे, एक छोटंसं पुस्तक ज्याच्यामध्ये पंढरपूर आणि वारी संदर्भात सगळी माहिती आम्ही दिलेली आहे आणि त्याचं प्रकाशन करण्यासाठी आम्हाला हेरमदादांच्या इतकी योग्य व्यक्ती सापडणं अशक्य आहे आणि त्यामुळे मी काल त्यांना विनंती केली की आमच्या या पुस्तकाचं प्रकाशन विठ्ठल मंदिरातच व्हावं आणि आमच्या ज्या 9 ठिकाणी आमच्या आवृत्ती आहेत, बेळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या सर्वत्र ठिकाणी विठ्ठल मंदिरातच आम्ही या पुस्तिकेचं प्रकाशन करत आहोत। आपल्याला माहिती आहे की जाता पंढरीची सुख वाटे जीवा हे जरी खरं असलं तरी आपल्यापैकी प्रत्येकालाच हे पंढरपूरला जाणं शक्य नसतं, पण आमच्यासाठी आमच्या बेळगावमधलं अत्यंत पुरातन असं विठ्ठल मंदिर हेच पंढरपूर आहे। आमच्यासाठी हीच पंढरपूरची भूमी आहे असं आम्ही मानतो। देशभरातून लाखो भाविक पिढ्यानपिढ्या भक्तिभावाने पंढरपूर येथे एकत्र येतात। भारताच्या विविधतेतील एकतेचे हे भव्य दर्शन वाचकांना अनुभवता येणार असल्याचे पुजारी हेरंब देऊळकर यांनी सांगितले। सर्व विठ्ठल भक्त आज आषाढी एकादशी पंढरीची वारी म्हणा, आजच्या या शुभ दिवशी तरुण भारत तर्फे पंढरीची वारी, आषाढी वारी यावरती विशेषांक त्यांच्याकडनं आता प्रकाशित होत आहे आणि ह्या प्रकाशन सोहळ्यामध्ये मी माझ्या हस्ते हे प्रकाशन व्हावं अशी इच्छा प्रदर्शित केली गेली। अधिकार, योग्यता याचा काहीही विचार न करता स्वतःला मी या एकाच गोष्टीबद्दल निश्चितच भाग्यवान समजतो की ह्या आषाढी वारीचा विशेषांक माझ्या हस्ते प्रकाशित होत आहे। तरुण भारततर्फे यंदाच्या म्हणजे 2025च्या आषाढी वारीवरती विशेषांक त्याने जो काढलेला आहे त्याचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो। पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी सुमारे 750 मठ आणि कार्यशाळा कार्यरत आहेत। यातील निवडक मठांचा गौरवशाली इतिहास, थोर परंपरा, विविध सांस्कृतिक चालीरीती आणि ते करीत असलेले निरपेक्ष सामाजिक कार्य याची सखोल आणि रोचक माहिती या विशेषांकात समाविष्ट करण्यात आली आहे। या माध्यमातून आपल्या देशाच्या सांस्कृतिक संपत्तीचे जिवंत दर्शन घडेल, असे संपादक विजय पाटील यांनी सांगितले। तरुणांच्या या छोट्याशा कार्यक्रमाला त्यांच्या हस्तेच एक मान्यवरांच्या हस्ते आम्हाला प्रकाशन करायचं होतं आणि योग्य व्यक्ती हेरंब दादा उपस्थित विठ्ठल मंदिरामध्ये आम्हाला प्राप्त झाले। त्याबद्दल मी त्यांचे कृतज्ञ आभार मानतो। तरुणांतर्फे विठू माऊली ही तरुणांची जो अंक काढण्याचा पहिला संकल्प आम्ही यावर्षी केला आणि आम्ही तो यशस्वी केला। आम्ही अनेक वर्ष वारीच्या याच्यावर दरवर्षी आम्ही रोज 20 दिवस
वारी ज्यावेळेला सुरू होते तेव्हापासून आम्ही सगळं रोज आम्ही न्यूज वृत्तांत आम्ही रोज देतोय. यावर्षी आम्ही एक पान रोज 20 दिवस आम्ही वारीचा पूर्ण वृत्तांत देतो. ज्यावेळेला पुण्यावरून ज्यावेळेला जी वारी निघते तेव्हापासून ते आता पंढरपूरमध्ये जो रात्री मध्यरात्री जो कार्यक्रम पाहणे झाला तो सगळ्या वारीचा वृत्तांत आम्ही या दरोबरच्या माध्यमातून आम्ही आमच्या 8ही आवृत्तीमध्ये आम्ही कव्हर केलेला आहे. त्यावेळेला आम्ही विठू माऊली हा एक चांगला संकल्पना घेऊन आम्ही त्यावेळेला अंक 100 खानी आम्ही काढलेला आहे. यामध्ये विठ्ठलाची पूर्ण माहिती आणि पंढरपूरची पूर्ण माहिती त्याच्यामध्ये दिलेलं आहे. कानडा विठ्ठल म्हणून कर्नाटकामधलं जी विठ्ठलाची जी परंपरा आहे ती या पुस्तिकेमध्ये आम्ही नमूद केलेली आहे. गोव्यामधून असे 50 वाऱ्या निघतात, म्हणजे पायी वाऱ्या निघतात. गोव्यातली सगळी माहिती दिलेली आहे, कर्नाटकातली माहिती आहे. आमच्या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे वारीची जी परंपरा आहे ती वारीची परंपरा या पुस्तकामध्ये आणि आम्ही दैनिकामध्ये पण आम्ही देत आहोत. या पुस्तिकेचं जे संपादन आहे ते आमचे संपादक डॉक्टर श्रीरंग गायकवाड हे कोल्हापूरमध्ये आहेत. त्यांनी या पुस्तकाचं हे संपादन केलेलं आहे आणि आमच्या बरोबरच्या सगळ्या क्रिएटिव्ह टीमनं या पुस्तिका चांगली करण्यासाठी खूप योगदान दिलेलं आहे. या पुस्तिकेचं प्रकाशन आज पहाटेपासून म्हणजे पंढरपूरमध्ये आम्ही याचं प्रकाशन केलेलं आहे. त्याशिवाय प्रत्येक जिथे आमची जिथे आवृत्ती आहे, कोल्हापूरला आहे, सांगलीला आहे, साताऱ्याला आहे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सर्व ठिकाणी ह्या विठ्ठल मंदिरमध्येच याचं प्रकाशन व्हावं अशी संकल्पना आम्ही मांडली आणि प्रत्येक विठ्ठल मंदिरमध्ये या पुस्तिकेचं प्रकाशन आज होत आहे किंवा झालेलं आहे. काही ठिकाणी पहाटेच झालेलं आहे, सकाळी झालेलं आहे आणि बेळगावमध्ये आम्ही त्या पुरातन जे 900 वर्षापूर्वीचे जे पुरातन विठ्ठल मंदिर आहे या ठिकाणी या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतो. हे पुस्तक 100 पुस्तक आहे आणि प्रत्येक स्टॉलवर हे विक्रीसाठी ठेवलेलं आहे. तुम्हाला कोणाला जर आवश्यक असेल त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करत असाल, तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल, हे पुस्तक आम्ही विक्रीसाठी ठेवलेलं आहे आणि तुम्हाला प्रत्येक स्टॉलवर बेळगावच्या हे मिळेल. हा छोट्या कार्यक्रमासाठी हिरमदादा इथं उपस्थित राहील त्याबद्दल मी तुमचे मनापासून तरुणांबरोबर आभार मानतो आणि हा छोट्या एकदम चांगला सोहळा इथं पार पडल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. रुचकर मांडणी, दर्जेदार छपाई, सदर विशेषांकातील सर्व पाने रंगीत छापण्यात आली असून उत्कृष्ट आर्ट पेपरवर सुंदर छायाचित्रांनी सजवण्यात आली आहेत. आकर्षक मुखपृष्ठ आणि वाचकांना भावेल अशी आकर्षक मांडणी हे या विशेषांकाचं वैशिष्ट्य आहे. 100 पानांच्या या विशेषांकाची किंमत 100 रुपये इतकी असून आपल्या शहरातील प्रमुख विक्रेत्यांकडे तो उपलब्ध आहे.